गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम। सध्या इराण इस्रायल अमेरिका युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलंय। हे युद्ध आपल्यापासून 7 समुद्र पार असलं तरी त्याची झळ भारतच्या शेवटच्या खेड्यापर्यंत पोहोचली आहे। ही किमया आहे जागतिकीकरण आणि भांडवलशाहीची। युद्धाची आग नक्की कशी भडकली आणि त्याचा थेट फटका तुमच्या माझ्या खिशाला कसा बसतोय याचं सविस्तर विश्लेषण आज आपण करणार आहोत। युद्ध कोणाचंही असो, पहिले बळी जातात ते निष्पाप महिला आणि चिमुरडे, पण आर्थिक बळी जातो तो आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीयांचा। भारत हा एक विकसनशील देश आहे, त्यामुळे आपल्या ऊर्जेची गरज अफाट आहे। आपण आपल्या एकूण गरजेच्या जवळपास 70% कच्चे तेल आणि नॅचरल गॅस इराण आणि आखाती देशांतून आयात करतो, पण युद्धामुळे हर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली आणि आपला पुरवठा ठप्प झाला। दुसरीकडे अमेरिकेच्या दबावामुळे आपण रशियन तेलाची आयात कमी केली होती। आता ट्रम्प प्रशासनाने आपल्याला 30 दिवसांची सवलत दिली असली तरी रशियाने आपला फ्रेंडली डिस्काउंट नाकारला आहे। त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $120वर गेले आहेत आणि रुपया 92.33 पर्यंत घसरला आहे। जेव्हा कच्चं तेल महाग होतं तेव्हा वाहतूक महागते आणि वाहतूक महागली की तुमच्या ताटातलं अन्न महाग होतं। युद्धाचा दाह इतका वाढलाय की आता केंद्र सरकारने घरगुती गॅसवरही मर्यादा आणल्या आहेत। जो गॅस सिलेंडर 15 दिवसांनी बुक करता येत होता त्यासाठी आता 25 दिवस वाट पाहावी लागते। याचा थेट परिणाम उद्योगांवर देखील होतोय। आपल्या कोल्हापुरातील संभाजीनगर आणि शिरोली औद्योगिक वसाहतीत गॅस तुटवड्यामुळे अनेक कारखाने बंद पडलेत। कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे। सरकार म्हणतंय इंधनाचा साठा पुरेसा आहे, पण प्रत्यक्ष परिस्थिती आणि आश्वासने यात मोठी तफावत आहे। शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदार पैसा काढून घेत आहेत, ज्यामुळे मध्यमवर्गीयांच्या गुंतवणुकीलाही मोठा फटका बसलाय। यावर उपाय म्हणून वाढती साठेबाजी आणि महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने आजपासून संपूर्ण देशात एस्मा म्हणजेच अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा लागू केलाय। या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे युद्धजन्य परिस्थितीत अन्नधान्य आणि इंधनाचा, विशेषतः LPG गॅसचा तुटवडा भासू नये आणि व्यापाऱ्यांनी नफेखोरीसाठी साठा करू नये। मात्र जमिनीवरचे वास्तव असे आहे की पुरवठा साखळीत असलेल्या मोठ्या त्रुटींमुळे कायद्याचा बडगा अवघारून महागाई कमी करण्यासाठी सरकारची धडपड किती सफल ठरेल हा येणारा काळच सांगेल। इराण इस्रायल अमेरिका युद्धामुळे भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध एका कसोटीवर आहेत। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे आणि इराण रशियासोबतच्या आपल्या जुन्या मैत्रीमुळे भारताला आता तळ्यात की मळ्यात अशी भूमिका घ्यावी लागत आहे। जर आपण अमेरिकेच्या दबावाखाली इराणशी संबंध तोडले तर आपली ऊर्जा सुरक्षा धोक्यात येईल आणि जर रशिया इराणकडे झुकलो तर पाश्चात्य निर्बंधांचा सामना करावा लागेल। सरकार सांगतंय की महागाई वाढणार नाही, पण वास्तवात आपण महागाईच्या चक्रव्यूहात अडकलो आहोत। अशा वेळी गरज आहे ती काटकसरीची आणि सरकारकडून स्पष्ट धोरणाची। तुम्हाला काय वाटतं, या युद्धाचा शेवट कुठे होईल? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा सकलम।